तर बघू शकता ही पण मस्त आहे, एक स्टायलिश आणि छान आहे मध्ये असं. तर आता संक्रांतीला घेऊ शकता तुम्ही, किती छान आहे बघू शकता आणि प्रिंट पण मस्त आहे. रोडला इथे ना अंजली स्टोर आहे, तिथे जर तुमचं स्वेटर वगैरे फाटला असेल, जीन्स फाटले असेल तर असे पॅच भेटतात, म्हणजे खूप प्रकारचे पॅच भेटतात, तुम्ही घेऊ शकता. बटन वगैरे खूप छान भेटतात. मी एवढे बटन फिरली घ्यायला, पण मग इथे छान. हां 2 घेते ना. तर आपण किती फिरलो मेन रोडला बटन घ्यायला, आणि इथे एवढे भारी भारी बटन आहे बापरे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर घर तर सगळं आवरून घेतलं मी, बघू शकता पूर्ण क्लीन केलं आहे सगळं. इथले पण पुसून घेतलं मी, सगळं पूर्ण क्लीन केलं आणि किचनसुद्धा आवरलेलं आहे. किचनमधलं फक्त गॅस वगैरे क्लीन करायचं, पण ते लिक्विडच भेटलं नाही मला. तर आज बघू आता जाऊन, आज ना बाहेर पण जायचं आहे दुपारी वगैरे. तर झुडिओला ऑफर चालू आहे असं वाटतं मला, की तिथे पण जायचं आहे. तर तिथे पण विंटर वेअर किंवा आता आपल्या संक्रांतीसाठी लागणारे जे ब्लॅक ड्रेसेस वगैरे खूप आलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल थोडाफार. तर म्हटलं चला तिथे जाऊन स्टार मॉलला पण जाऊन येऊ थोडंसं, तिथे पण जाऊ. आणि अजून मला ना माझं जॅकेट थोडंसं फाटलं आहे, तर त्याला मला पॅच घ्यायचे आहे. तर ते पॅच कुठे भेटतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून काही आपलं फाटलं, जीन्स फाटली किंवा जॅकेट फाटलं तर मग पॅच भेटतात. ते पॅच जर तिथे लावून जिथे फाटलंय तिथे लावून प्रेस केला ना, तर ते एकदम पॅक चिटकून जातात. तर ते दाखवेलच मी पुढच्या ब्लॉगमध्ये. पण मग आज तिथे जायचं, मला पॅच आणायची. माझं जॅकेट फाटलं थोडंसं, किंचित एकदम एवढंच फाटलेलं आहे. तर मग तिथे पॅच वगैरे लावायचं आहे. तर ते दुकान कुठे आहे, तिथे सगळ्या साऱ्या वस्तू भेटतात. म्हटलं बटन भेटतात, म्हणजे भरपूर साऱ्या वस्तू भेटतात. तर तिथे जायचं आहे. आणि आता एक्सरसाइजचा आउटफिट घातलेलाच आहे, तर एक्सरसाइज करायची मला. आणि सगळं घर तर आवरलेलं आहे, स्वयंपाक झाला आहे, मस्त हरभऱ्याची भाजी केली, वांग्याची भाजी केली, माझ्या आवडत्या दोन्ही भाज्या आहेत. तर एक्सरसाइज करून मग मी मस्तपैकी छान कॉफी करणार माझ्यासाठी, ब्लॅक कॉफी किंवा मग बघेल दुधाची कॉफी. पण त्याच्यात साखर वगैरे काहीच टाकणार नाही, अशीच कॉफी. त्याच्यानंतर मग स्वतःचं आवरून आणि मग भाकरी करणार. तुम्हाला माहिती मी भाकरीच खाते सध्या. तर चला आता पहिल्यांदा एक्सरसाइज करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. आणि आज थोडंसं ऊन पण आहे, तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. आणि कियाला इतक्यात आली, तिचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आज. तर बघू शकता ऊन आहे. आणि मस्त टेबल वगैरे सगळं क्लीन केलंय, आवरलंय. हे पण मी झाडून काढलं आता सकाळीच. तर बघू शकता. आणि पायऱ्या पण मी इव्हन पायऱ्या मस्त आवरून काढलेल्या, तुम्हाला दाखवते. बघू शकता मस्त क्लीन केलेलं आहे. खालच्या पण पूर्ण पुसून काढल्या. तर असं एवढं काम झालं. एवढं काम होऊन तरी माझी एक्सरसाइज झालीच आहे तशी आवरून वगैरे. पण मग म्हटलं चला एक्सरसाइज करून घेऊ रेग्युलरची, 15 मिनिटाची, 15 ते 20 मिनिटाची करेल. तर आता काय मी टी व्हीवर लावून देते. तुम्हाला माहिती आहे मी एक्सरसाइज कोणती करते, रोबोटा जिम. तुम्ही करताय की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ना व्हिडिओ बघतात पण मग कमेंट तर जाऊ द्या, लाईकच करत नाही. म्हणून प्लीज लाईक करा. कसं तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळतं, म्हणजे मोटिवेट होते मी. आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ करायला मला खूप आवडतं. पण जेव्हा एकदम कमी लाईक येतात ना, कमी लाईक किंवा मग एवढं छान करून सुद्धा कमेंट काही असं आली नाही तर मनाला वाईट वाटतं. मग एक वेळ अशी येते की काय करावं व्हिडिओ करून, का व्हिडिओ बंद करावे की करूच नाही व्हिडिओ, असं होतं एक टाइमला, म्हणजे मला स्वतःला. पण मग वैभव मला मोटिवेट भरपूर करता, जाऊ दे लाईक कमी, व्ह्यूज कमी, तर तू तुझं काम कर, तर हा कधीन कधी यश मिळेलच तुला. तर असे म्हणतात ते मला. मग मी परत मोटिवेट होते त्यांच्या बोलण्याने आणि परत व्हिडिओ सुरू करते. तर मध्ये तरी मी माझे व्हिडिओ येत नव्हते, मध्ये 7-8 दिवस असे मध्ये येत नव्हते. तेव्हा मला तसंच वाटायचं की खूप कमी लाईक येत आहे, कमेंट्स पण येत नाहीये. आणि आधी खूप छान लाईक पण यायचे, कमेंट पण यायचे आणि व्ह्यूज पण भरपूर यायचे. पण
नंतर नंतर मी मग बंद केलं ना मध्ये मध्ये आजारी असल्यामुळे. तर त्याच्यानंतर मग कमी व्ह्यूज, कमी लाईक. मग आता तर मी रेग्युलर टाकते व्हिडिओ. 12-12:30ला किंवा 1 पर्यंत माझा व्हिडिओ येतोच कायम. कारण ना नेटवर्क प्रॉब्लेममुळे ना पटकन होत नाही तो डाउनलोड वगैरे. त्याच्यामुळे मग थोडासा लेट होऊन जातो कधी कधी. पण मग 12-12:30 आणि 1च्या दरम्यान किंवा 1:30च्या दरम्यान माझा व्हिडिओ रोज येतोच आहे. तर कमेंट करा, लाईक करा आवडला असेल तर व्हिडिओ. तुम्ही बघतात व्हिडिओ पण लाईक करत नाही, तर प्लीज लाईक करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळतं आणि मी अजून छान छान व्हिडिओ करायला सुरुवात करते. अजून मला भारी वाटतं. मग मी विचार करते कसा व्हिडिओ करावा किंवा कशावर करावा की तुम्हाला एकदम उपयोग पडेल किंवा रेसिपीवर करावा. तर तुम्ही मला कमेंट कर जा की कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील माझे. तर असं एवढंच बोलायचं होतं. तर बोलता बोलता बोलून गेली. तर चला आता मी एक्सरसाइज करते आणि बोलते तुमच्याशी. एक्सरसाइज झाली, केसांचा अवतार बघू शकता, दम लागला. एक्सरसाइज माझी. टीव्ही लावायचा आहे, कधीच त्या माणसाला बोलवतोय तो पण येत नाही ना. तर इथेच टीव्ही आहे. दम लागलाय खूप. चला आता स्वतःच आवडते मस्तपैकी आणि मस्त कॉफी करणार. कॉफी आहे की नाही बघावं लागेल. आहे, तर कॉफी करते स्वतःच आवडते आणि बोलते. दम लागतोय असं बोलताना मला. तर इथे मी करते आता बाजरीची भाकर. तर कॉफी म्हणजे कॉफी प्यायचा मन नव्हता, मग मी कॉफी नाही केली. म्हटलं जेवणच करून घेऊ. तर चला बाजरीची भाकर करून घेते आणि बोलते. तर इथे मस्त कडक कडक बाजरीची भाकरी गरमागरम. म्हटलं कॉफी करणार होती पण मग कॉफी प्यायचं मनच नाही झालं. म्हटलं चला जेवणच करू. तर इथे वांग्याची भाजी गरम करत ठेवलेली आहे मी. तर याच्यामध्ये वांगे बटाटे आहे. वैभवसाठी गेली होती मी डब्याला. तर मस्त वांगे बटाटा रस्साची अशी आहे. पण मी बटाटे नाही खात, नुसते वांगे खाते. तर त्यांना बटाटे सगळे काढून दिले आणि वांगे मला ठेवलेले आहे. तर मस्त वांग्याची भाजी आणि इथे आपली हरभऱ्याची भाजी. किती छान आहे, मस्त वास येतो. अशी जरी खाल्ली ना इतकी छान लागते. आणि इथे आपल्या गरमागरम बाजरीच्या भाकरी. वा, तर आता मस्त बाजरीची भाकरी होतील, जेवण करणार. आणि आज दुपारी थोडेसे कपडे ते घड्या वाळायच्या आहेत राहिल्या, तर त्या वाळत घेणार. आणि मग त्याच्यानंतर बाहेर जायचं झिडिओमध्ये, तुम्हाला सांगितलंच मी. तर ऑफर चालू आहे असं ऐकलंय मी. तर म्हटलं चला जाऊ, बघू आहे की नाही ऑफर वगैरे विंटरच्या. तर तुम्हाला पण दाखवेल तसं. कारण ते मला असं ऐकायला पण आलंय की विंटर वेअर खूप छान आलंय आहे तिथे. म्हणजे जॅकेट्स वगैरे ते सुद्धा बघू आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कितीला आहे, काय प्राइस ते सांगते तुम्हाला. जर तुम्हाला जॅकेट घ्यायचं असेल विंटरचं तर तशी मी जॅकेट पण दाखवते तुम्हाला. आणि इथे आपली भाकरी, आज मोठे मोठे भाकरी केल्या. आणि हा तवा माझा खूप जुना आहे, तुम्हाला बघत असणार. कारण ह्याच तव्यावर मला भाकरी जमतात. काहींना कसं, काहींना तवे त्याच तव्यावर पोळ्या जमतात, त्याच तव्यावर सगळं पोळपट असेल त्याच पोळपटावर पोळ्या लागता येतात. पण बाकीचे जे नवीन पोळपाट किंवा दुसऱ्यांच्या घरी पोळ्या करायला गेलं की नाही होते. तसं आहे माझं. मला ना याच्यावरच भाकरी येतात. दुसरी घेतली की चिटकून बसतात किंवा तुटून जातात. आणि याच्यात बघू शकता किती मोठ्या मोठ्या भाकरी मी करते. आणि बाकीचे मी भांडे तुम्ही बघितलं असेल मागचा माझा ब्लॉग, भरपूर मी भांडे एक्सचेंज केले देऊन. आणि त्याच्यावर दुसरे म्हणजे चहाचं पातेलं, नंतर म्हणजे प्रेस्टिजचं चहाचं पातेलं, त्याच्यानंतर
डोसा तवा आपला कास्ट आयरनचा घेऊन आलेली आहे. भरपूर भांडे दिले मी, ॲल्युमिनियमचे सगळेच देऊन टाकले, फक्त हा तवा ठेवला कारण याच्यावर मला भाकरी खूप येतात, चांगल्या येतात, तर मी ठेवलेला आहे. आणि त्याला हँडल पण आहे, मेन म्हणजे मला धरायला जमतं लगेच, असं सांजी शोधा आहे धरा, टेन्शनच नाही. त्याच्यामुळे मी हा तवा वापरते भाकरीसाठी. खूप आवडतो मला, चिटकत नाही त्याला भाकरी, काहीच नाही. तर इथे आपली गरमागरम 2 भाकरी मस्त रेडी झालेल्या आहे. चला आता मस्त जेवण करून घेते. शकता माझं ताट, वांग्याची भाजी, वांगेच घेतलेले, बटाटे नाही घेतले. हा काय, ह्या वांग आहे आणि भाकर आहे. एक भाकर मी तयार ठेवली गरम तशीच. आणि इथे आपली हरभऱ्याची भाजी बघू शकता, अशी करायची, खूप छान लागते. हिरवी मिरची आणि लसूणच टाकलेला आहे. तर अशी भाजी, म्हणजे असं माझं ताट आहे डिनरचं. चला, रिलायन्स जिओ मार्टला आली कॉलेज रोडला. तर म्हटलं बॅग बघायचं होतं मला, आणि व्हिडिओला ऑफर चालू आहे ना आता, तर तिथे पण जाऊन बघायचं आहे मला. तर बघू आता, आधी इथं आलो आहे आम्ही रिलायन्सला. क्रिसमसचं आहे सगळं इथे लावलेलं. तर वरती बॅग आहे, बाकीच्या खाली बघितल्याच आम्ही. चला बघू, काहीच गर्दी नाही आहे रिलायन्सला, बघू शकता. ते विंटर वेअरचं पण इतकं छान आलेलं कलेक्शन लहान मुलांचं. 749 399 असं बघू शकता. तर वियांना आम्ही आधीच घेऊन टाकले, तर इथे एकदम स्वस्त आहे. स्वेटर आणि इथे ह्या बॅग आहे, बघतो आता. आहे ना म्हणे, हे तर मोठं आहे. तिकडे त्या हे बाई आहे, ह्या 3 का बघू शकता. हो असंच बघते लावून, मीडियम आहे ना. हा मग तर बघू शकता. आणि इतकं छान जॅकेट आहे, आणि मेन म्हणजे उलनचा आहे, धोता पण येईल, मस्त आहे. नाही चैन नाही, ते ओपनच ठेवायचं असतं. तर बघू शकता, ती पण मस्त आहे, एक स्टायलिश आणि छान आहे मध्ये असं. तर हे पण छान बघू शकता, एकदम मस्त आहे. जीन्स खूप छान आहे, फ्लेअर मस्त आहे. त्याच्यानंतर ही एक ब्लॅक मध्ये बघू शकता. जॅकेट मला खूप आवडलंय, मस्त आहे जॅकेट. बघू शकता, ड्रेसेस पण छान आहे, मस्त. तर आता संक्रांतीला घेऊ शकता तुम्ही, किती छान आहे बघू शकता. आणि प्रिंट पण मस्त आहे, मला जाऊन दाखवते. तर बघू शकता, प्रिंट असं आहे, मस्त आहे. तर संक्रांतीला खूपच छान ड्रेस आहे, मला आवडला. कमेंट आली होती झुडिओमध्ये जे ड्रेस घेते ना, ते ह्या पद्धतीचे आहे, बघू शकता असे. आणि एक तर माझा तुम्ही बघत असाल असा ग्रीन कलरचा, तर तो पण आहे असा सेम. तर तो सुद्धा जर तुम्हाला घ्यायचा असेल, खूपच छान दिसतो. मी साईडला पिक्चर टाकेल माझा जो घातलेला ड्रेस खूप मस्त दिसतो. तर खूप कलेक्शन, म्हणजे खूप स्टॉक आहे, घेऊ शकता तुम्ही. आणि ह्या ना संक्रांतीला वरी ना, किती छान फ्लावर्स आहे. वा, मॉलला आलो, इथे भरपूर ऑफर चालू आहे आता सध्या किराण्यावर, बघते आता, बघू शकता. आहे का किती? मोसंबी आता थंडीत नाही ना खात आपण. किवी आता ही वयात कसं फ्रूट नाही खात जास्त ना, त्याच्यामुळे हे घेऊन लागेल बर्गर.
हे बघ इकडे हे बर्गर बन हे 2 भेटतात ना, हे घेऊन जाऊ यांना करून देईल मी. मला खूप चिकन खाऊशी झालेली. खा. हे बघ ट्रॅव्हलिंगला न्यायचं का आपल्याला, दर येते. हे पापले ही भास हा फिश आहे, चप्पल सोल फिश. बॉम्बे कुठे बॉम्बे? हा ना सोल फिश, तो भारी लागतो सोल फिश. आणि इथे आहे कोळंबी, आणि इथे बघू शकता हे शिंपले, ते सुद्धा मिळतील तुम्हाला स्टार मॉल मध्ये. हे हो हे प्रॉन्स मोठे आहे ना प्रॉन्स. मग काय मग हे कितीला आहे प्रॉन्स, कितीला आहे काय माहिती. मस्त लागतात प्रॉन्स पण. सोललेली कोळंबी, पापलेट पण साईज मोठी पा एवढं मग. चप्पल मासा जाऊ दे, हे मिळून जात आपल्याला तिकडे. फक्त हा नाही मिळेल, हा का पण विकत नाही पण तिथे या इकडे आपल्या फिश मार्केट मध्ये. इथे आले नाही तसंच आहे, कॅट आहे ना ती. जुनियर गेली होती मी, विंटर वेअर आहे पण ऑफर वगैरे काही नाही. मला असं वाटलं की ऑफर रील आले होत्या, मला म्हटलं चला बघू. पण मग जॅकेट खूप छान आहे, विंटर वेअर खूप छान आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता, मस्त आहे. आणि आपलं संक्रांतीसाठी ड्रेसेस पण मस्त आले ब्लॅक कलरचे. आणि तिथेच पुढे मग स्टार मॉलला जाऊन बघितलं. तर चला आता दुसरीकडे आता भूक पण लागली, काही जेवलं वगैरे नाही, चहा वगैरे पिऊ आता आम्ही. बघू शकतो कोणतं रोडला इथे ना अंजली स्टोर आहे. तिथे जर तुमचं स्वेटर वगैरे फाटलं असेल, जीन्स फाटले असेल, असे पॅच भेटतात. म्हणजे खूप प्रकारचे पॅच भेटतात, तुम्ही घेऊ शकता. बटन वगैरे खूप छान भेटतात. मी एवढे बटन फिरली घ्यायला, पण मग इथे छान. हा 2 घेते ना. तर आपण किती फिरलो मेन रोडला बटन घ्यायला, आणि इथे एवढे भारी भारी बटन आहे बापरे. आता पुढच्या वेळेस मी ना बदलून तिथले मस्त स्वेटरला लावणार बटन. तर असं अंजली स्टोर आहे कॉलेज रोडला. सगळ्या प्रकारचं DIY, लेस काय म्हणता, लटकन, बटन. चला तर बघू शकता इथे आहे अंजली स्टोर कॉलेज रोडला. तर घरी आल्यानंतर काही बोलायला वेळच भेटला नाही. तर आज स्वयंपाकामध्ये मी सिंपल अंडा राईस केलेला आहे, बघू शकता. तर खूप मस्त अंडा राईस, मला अंडा राईस खूपच आवडतो. बाकी दुसरं नसतं तरी चालेल, पण अंडा राईस केलेला आहे म्हटलं की तुम्हाला दाखवते. असा मस्त अंडा राईस केला आहे, भरपूर सारी कोथिंबीर टाकली. तर मला असा अंडा राईस खूप आवडतो. त्यात हळद वगैरे काहीच नाही, नुसती मिरची आणि मीठ आहे. आणि अशा पद्धतीने अंडा राईस झालेला आहे. आणि मी ना डिशवॉशरला भांडे पण लावून घेतले, एक्स्ट्राचे भांडे पण घासून घेतले. फक्त आता हे एवढं डिशवॉशरला लावायचे आणि जेवणाचे 2-3 ताटं ते लावायचे आहे. म्हटलं चला लावून घेऊ पटापट. नंतर इतका कंटाळ होणार, इतकं थंड पाणी असतं बाकीचे पण भांडे घासायला. ज्याच्याकडे डिशवॉशर नसेल त्यांना तर एकदम कसं वाटतं असेल भांडे घासायला, इतकं थंड पाणी असतं. तर बरं आहे, बाकीचे भांडे तर डिशवॉशरमध्ये जातात, 1-2 हाताने घासावं लागतात. तर चला आता मस्त जेवण करून घेतो. आणि आज गेलो होतो आम्ही, तुम्ही बघितलं असेल झुडिओला पण गेलो, पण काही ऑफर नाही. अशीच मी रील्स वगैरे बघून गेली होती, म्हटलं आहेत ऑफर, तर म्हटलं चला जाऊ बघू. पण काही नाही, ऑफर नव्हत्या. पण जॅकेट इतकी छान आलेली आहे विंटर वेअरची, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की जाऊन घ्या, इतके मस्त मस्त आलेले आहे. तर ब्लॅक कलर, आता मी आधीच ब्लॅक कलरचं जॅकेट घेऊन टाकलेलं आहे. आणि माझ्याकडे अजून 2-3-4 जॅकेट असेल. आणि स्वेटर तर बापरे भरपूर आहे माझ्याकडे, विंटर वेअर जे टी शर्टचे स्वेटर वगैरे खूप आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं नको, नाही तर माझं खूप मन होतं, इतकं आवडलं होतं मला ब्लॅक कलरचं. नंतर ते ग्रे कलरचं तिथं पार्टीवेअर म्हणजे पार्टीमध्ये घालण्यासाठी इतकं छान होतं. त्याच्यानंतर मग छान आहे, 1000पर्यंत काही वाटत नाही, मस्त होते ते जॅकेट्स. आणि मग स्टार मॉलला गेलो, तिथे पण फ्रेश भाज्या, म्हटलं बघू काही मिळालं तर. पण मग काही मिळालं नाही तिथे, काही घेतलं नाही. म्हटलं आणू काहीतरी फिश वगैरे, पण मग काही आवडलं नाही. तर मग म्हटलं चला आज अंडा राईसच करू सिंपल. तर अंडा राईस केलेला आहे. तर चला आता जेवण करून घेतो आणि मग बोलते